स्टुडंट टुडेज टॉपिक इज द ट्रायपॅनोझोमॅसिस. ट्रायपॅनोझोमॅसिस जो टॉपिक आहे तुम्हाला एक्झाममध्ये फॉर अबाउट द 4 मार्क्स अँड देन 8 मार्क्स 16 मार्क्ससाठी विचारलं जाणार आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला एक्झाम्समध्ये फिलिंग द ब्लँक्समध्ये आणि ऑब्जेक्टिव्हमध्ये सुद्धा हा टॉपिक विचारला जातो. सो रिलेटेड अबाउट द एक्झाम दिस टॉपिक इज मोस्ट इम्पॉर्टंट. ओके. देन ट्रॅपॅनोझोमॅसिस हा जो डिसीज होतो, दिस इज कॉज बाय द ट्रॅपॅनोझोमा. कशामुळे कॉज होतो? ट्रॅपॅनोझोमा. सो इट इज कॉल्ड ॲज अ ट्रॅपॅनोझोमॅसिस, म्हणून त्याला काय म्हटलं जाते? ट्रॅपॅनोझोमॅसिस. अँड दिस फॉर्डी इन 1901 फर्स्ट ऑब्झर्व दिस पॅरासाइट इन द ब्लड ऑफ मॅन. हा जो डिसीज आहे कुठे कॉज झाला? सर्वात पहिले याचे जे पॅरासाइट्स होते कुठे आयडेंटिफाय झाले? इन ब्लड ऑफ मॅन. देन कॅस्टिलाइनी जे होता रिपोर्टेड दिस पॅरासाइट इन द सिरिब्रोस्पायनल फ्लुइड ऑफ मॅन. आता याच्यामध्ये प्रत्येक सायंटिस्टचे व्ह्यू आहे की हे जे ट्रॅपॅनोझोमॅसिस जे आहे त्याचे पॅरासाइट जे आहे फॉर्डला सर्वात पहिले फॉर्डी जो आहे फॉर्डीला ऑब्झर्व झाले. पॅरासाइट सर्वात पहिले ऑब्झर्व झालेले आहे ब्लड ऑफ मॅनमध्ये. कॅस्टिलॅनी जे होते कॅस्टिलॅनींना ऑब्झर्व झाले सेरिब्रोस्पायनल फ्लुइड ऑफ द मॅनमध्ये. देन ब्र्युसी सर्वात पहिले डिस्कवर्ड केलं. दिस डिसीज ट्रान्समिटेड बाय द टेस्टिफ्लाय. कशामुळे डिसीज ट्रान्सफर होतो? बाय द टेस्टिफ्लायमुळे. अँड देन ग्लॉसिना पॅपिलिस, त्याला काय म्हटलं जाईल? टेस्टिफ्लायला ग्लॉसिना पॅपिलिस. अँड देन फॉर्ड अँड ड्यूटन जे होते वे आर द फर्स्ट टू रिपोर्ट दॅट इट वॉज द ह्युमन पॅरासाइट्स अँड द डिसीज गॅम्बियन फीवर वॉज कॉज बाय इट. कोणता डिसीज कॉज होतो या पॅरासाइट्समुळे? गॅम्बियन फीवर. अंडरलाईन दिस डिसीज गॅम्बियन फीवर. तुम्हाला ऑब्जेक्टिव्हमध्ये विचारले जाते. ट्रॅपॅनो त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे पर्टिक्युलर ट्रॅपॅनोऑस्मासिस जो आहे. ट्रॅपॅनोऑस्मासिसमध्ये कशा प्रकारचा डिसीज कॉज होतो? तो आहे डिसीज गॅम्बियन फीवर. कोणता डिसीज आहे? गॅम्बियन फीवर. हा डिसीज जो असतो तो कॉज होतो. ओके. देन नेक्स्ट इज द आता त्याच्यामध्ये डिसीज जे कॉज होतात त्या पर्टिक्युलर डिसीजचे नेमसुद्धा दिलेले आहे. फर्स्ट डिसीज आहे ट्रॅपॅनोझोमा गॅम्बियन्सी. कोणता डिसीज आहे? ट्रॅपॅनोझोमा गॅम्बियन्सी. हा पर्टिक्युलरली प्रेझेंट जो आहे दिस डिसीज कॉजेस अ डिसीज कॉल्ड ॲज अ आफ्रिकन स्लीपिंग सिकनेस. याला काय म्हटलं जाते? कॉजेस अ डिसीज कॉल्ड ॲज अ आफ्रिकन स्लीपिंग सिकनेस अँड इन अ मॅन. अँड मोस्टली कोणत्या एरियामध्ये प्रेझेंट राहते? वेस्टर्न पार्ट ऑफ आफ्रिका. अँड देन वेक्टर ऑफ दिस ऑर्गॅनिझम्स इज द त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे पर्टिक्युलर जी पॅप्लिक्स. काय म्हटलेलं आहे? जी प्लॅप्लिक्स. ओके. त्याच्यानंतर त्याचे पर्टिक्युलरली तुम्हाला सिम्टम्ससुद्धा दिलेले आहे. सिम्टम्समध्ये येते बाईट ऑफ इन्फेक्टेड टेस्टिफ्लाय इन द लोकल इरिएशन्स. बाईट्स ऑफ द इन्फेक्टेड टेस्टफ्लाय इज द लोकल इरिएशन्स. आणि पॅरासाइट्स काय करतात? अटॅक करतात. अटॅक कुठे करतात? लिम्फ ऑफ द ग्लँड अँड कॉजेस द स्वेलिंग. हे जे पॅरासाइट्स आहे अटॅक केल्यानंतर लिम्फ ऑफ ग्लँडच्या त्याच्या ठिकाणी काय येते? स्वेलिंग येते. देन सेंट्रल नर्वस सिस्टीम अँड सेरिब्रोस्पायनल फ्लुइडमध्ये कुठे प्रेझेंट राहतात? हे जे पॅरासाइट्स कुठे अटॅक करतात? पर्टिक्युलरली लिम्फ ग्लँड अँड कॉजेस द स्वेलिंग अँड सेंट्रल नर्वस सिस्टीम अँड सेरिब्रोस्पायनल फ्लुइड. देन थर्ड इज द इनरेग्युलर रिकरंट फीवर. ओके. त्याच्यामुळे मग अजून ह्या ज्या पॅरासाइट्स अटॅक केल्यामुळे कोणकोणते प्रकारचे सिम्टम्स दिसतात? विकनेस, लॉस ऑफ द वेट, इन्क्रीज द पल्स रेट अँड हॅचिंग मीन्स डोके दुखणे वगैरे. देन त्याच्यानंतर आहे फॉल्स अस्लीप इनरेग्युलर इंटरवल्स अँड देन गॉज इन टू द कोमा अँड अल्टिमेटली डेथ रिझल्ट. म्हणजे त्याच्यामुळे विकनेस येतो, लॉस होते वेट, जो पल्सेचा रेट आहे तो सुद्धा काय होते? इन्क्रीज होतो, डोके दुखणे वाढून जाते, जी झोप असते ती काय होते? कमी व्हायला सुरुवात होते. अँड इनरेग्युलर इंटरवल होते. इनरेग्युलर इंटरवलमुळे कोमामध्ये जाते आणि कोमा गेल्यामुळे त्या पेशंटला काय होते? डेथ होऊन जाते. ओके. देन सेकंड इज द ट्रॅपॅनोझोमा क्रुझी अँड त्यालाच म्हटलं जाते इट इज कॉन्झिगेटिव्ह एजंट्स ऑफ द जो हार्ट डिसीज आहे कॉन्झिगेटिव्ह एजंट जे ऑफ अमेरिकन ट्रॅपॅनोझोमॅसिस ऑर द चंगास डिसीज. त्याला काय म्हटलं जाते? चंगास डिसीज. पहिला जो होता त्याच्यामध्ये काय म्हटलं होतं? त्या ठिकाणी आफ्रिकन स्लीपिंग सिकनेस आणि ह्याच्यामध्ये म्हटलेलं आहे चंगास डिसीज. मोस्टली प्रेझेंट इन साऊथ अँड सेंट्रल अमेरिका
अँड चिल्ड्रनमध्ये हा कॉजेस होतो. अँड फॅशियल मॅटर, त्याच्यामध्ये चिल्ड्रनमध्ये हा डिसीज पर्टिक्युलरली प्रेझेंट राहते. अँड इट इज ट्रान्समिटेड बाय द बग अँड ट्रायटोमा and it is transmitted to the facial matter of the bug. Okay, symptoms: swelling body parts, hitchhack, and then continuous fever of anemia and injurious to the heart muscles to the death. याच्यामध्ये सिम्पटम्स काय राहते? सर्वात पहिले स्वेलिंग येते बॉडी पार्ट्सवर, डोक्यात दुखण्याचा त्रास वाढतो, कंटिन्युअस फीवर येत राहतो ॲनिमियाचा, अँड इंजुरियस होते. इंजुरियस झाल्यानंतर काय होते? टू द हार्ट मसल्स, इंजुरी होते हार्ट मसल्सला, आणि त्याच्यानंतर डेथ होते. ओके. थर्ड इज द ट्रॅपॅनोझोमा रोहोडेन्सी. काय म्हटलेलं आहे? ट्रॅपॅनोझोमा रोहोडेन्सिसमध्ये रोहोडेन्सियन त्याला म्हटलं जाते. दिस कॉझेंटिंग एजंट ऑफ द रोहोडेन्सियन स्लीपिंग सिकनेस अँड वेक्टर इज द ग्लॉसिना मॉर्सिटन्स. काय म्हटलं जाते? वेक्टर जे आहे ते आहे ग्लॉसिना मॉर्सिटन्स. फाउंड इन द ब्लड ऑफ मॅन. कुठे प्रेझेंट राहते? फाउंड इन द ब्लड ऑफ मॅन. ओके. त्याच्यामुळे हा जो टॉपिक्स आहे तुम्हाला ट्रॅपॅनोझोमॅसिस, हा टॉपिक तुम्हाला जर 8 मार्क्ससाठी आला असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये पूर्ण जे डिस्क्रिप्शन्स दिलेले आहे आणि जे तुम्हाला आता डिसीज कॉज सांगितले ते पॉईंट्स, ट्रीटमेंटमध्ये तुम्हाला 2 पॉईंट्स, आणि त्याच्यानंतर तुम्हाला प्रिव्हेन्शन्समध्ये कंपल्सरी 2 पॉईंट्स लिहावे लागतील, आणि बाकीचं डिस्क्रिप्शन्स. ओके. आणि तुम्हाला जर त्याच्यामध्ये 4 मार्क्ससाठी आलं असेल तर 4 मार्क्ससाठी लिहिताना फक्त ट्रायपॅनोझोमीचं डिस्क्रिप्शन्स, त्याच्यानंतर त्याचे डिसीजेस, बस एवढंच लिहायचं आहे. आणि पर्टिक्युलरली 4 मार्क्ससाठी जर तुम्हाला ट्रीटमेंट आणि प्रिव्हेन्शन्स आलं तर ट्रीटमेंटमध्ये 4 पॉईंट्स आणि प्रिव्हेन्शनमध्ये 4 पॉईंट्स. ओके, थँक्यू.